चिंचोटी ते भिवंडी हा रस्ता मागच्या 10 वर्षापासून दुरावस्थेमध्ये आहे आणि यामुळे अनेक अपघात झालेले आहेत। आज स्वतः ठाणे आणि पालघर जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलात तर या ठिकाणी तीव्र आंदोलन जे आहे हे छेडण्यात येत आहे। कार्यकर्ते जर बघितलात तर दगडा हातामध्ये घेऊन या ठिकाणी अक्षरशः या खड्ड्यामध्ये अंघोळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण या ठिकाणी वारंवार या ठिकाणच्या ग्रामस्थांनी असेल, राजकीय पक्षांनी असेल, अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत, मात्र या रस्त्याची दुरावस्था जी आहे ही संपत नाहीये। माझ्यासोबत स्वतः अविनाश जाधव आहेत। अविनाशजी, काय सांगणार तुम्ही की या जो आंदोलनाचा कसं स्वरूप आहे? मला असं वाटतं की वसई विरारमध्ये मी मागील 7-8 वर्ष येतो आणि मी दरवर्षी पाहतो की दरवर्षी वसई विरारमध्ये 12-12 फुटाचे खड्डे आहेत। आज जर तुम्ही त्या दगडा पाहिलात तर मोठ्या मोठ्या दगडा जर तुम्हाला खड्ड्यांमध्ये टाकावा लागत असतील तर करायचं काय? ही गाव कमिटीची लोक आहेत आणि गाव कमिटीच्या लोकांनी मागच्या निवडणुकीला बहिष्कार टाकला होता निवडणुकीवर की जोपर्यंत आमचे रस्ते नीट होणार नाहीत तोपर्यंत आम्ही निवडणुकीला मतदान करणार नाही। तहसीलदारांनी शब्द दिला की आम्ही ताबडतोब काम सुरू करू, पण अशा कुठल्याही प्रकारचं काम अजून सुरू नाही। इथे मोठे मोठे टेंडर काढले जातात। टेंडर आत्ता जे टेंडर काढलं गेलं आहे ते 4-5 कोटीचं टेंडर आहे फक्त खड्डे बुजवण्याचं। मला असं वाटतं जर 5-5 कोटीचे टेंडर फक्त खड्डे बुजवण्याचे निघणार असतील तर काय अधिकारी काम करतील ना? त्यांना कुठे इथं राहायचं आहे? त्रास होतो गावकऱ्यांना। आज वसईत फाउंटनपासून चिंचोटी फाट्यावर यायला मला 1.25 तास लागला आणि हे रोजचं आहे। आज इथून पालघरला जायचं असेल तर 4-4.25 तास लागतात। तुम्ही पुण्याला पोचाल एवढ्या वेळात, पण पालघरला तुम्ही पोचू शकत नाही। आज या पालघरच्या जनतेने भारतीय जनता पक्षावर प्रचंड प्रेम केलं। आज पुन्हा खासदार निवडून दिला, पदवीधर निवडून दिला, तरी जर त्या पालघरच्या जनतेचे जर तुम्ही हाल मोकळे करणार नसाल तर का तुम्हाला मतदान करायचं लोकांनी? आता काही दिवसावरती विधानसभा निवडणुका लागत आहेत। मुख्यमंत्र्यांकडून अनेक घोषणा होत आहेत। लाडकी बहीण असेल, लाडकी भाऊ असेल, सुशिक्षित बेरोजगारासाठी असेल। आमची त्यांना मागणी आहे की तुम्ही लाडके खड्डे योजना पण सुरू करा, कारण आज ठाण्यात खड्डे आहेत। मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये जर परवाच मनसेचं आंदोलन झालं, त्यांच्या शहरात खड्डे आहेत, भिवंडीत खड्डे आहेत। भिवंडीतनं तुम्ही जाल तर भिवंडीत तीच ट्रॅफिक आहे, वसईमध्ये ट्रॅफिक आहे। मुख्यमंत्री म्हणून आम्हाला त्यांचा फायदा काय? जर ठाणेकरांना आज तुम्ही 2.5 वर्ष झाले मुख्यमंत्री होता, त्याच्या 7.5 वर्ष आधी तुम्ही मंत्री आहात विविध खात्यांचे, आणि तरीसुद्धा जर मला असं वाटतं की तुम्ही जर काम होणार नसेल, जर खड्ड्यात आम्हाला आमच्या पायाचा गुळहे जाईपर्यंत जर पाण्यात उभं राहावं लागत असेल, आणि हा एक खड्डा नाही आहे, तुम्ही वसईत सर्वे केलात तर असे 1000 खड्डे निघतील। आणि मला असं वाटतं की जर तुम्ही लोकांना खुश ठेवणार नसाल तर तुम्ही 10,000चा टेंडर काढले आणि 25,000 कोटीचे टेंडर काढले, आमच्या काय उपयोगाचे आहेत? आता तुमच्या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? मी आज पुन्हा सांगतो, आज जे कोणी अधिकारी आलेत त्यांना आम्ही भेटू। आज आमच्या लोकांनी या पाण्यात अंघोळ घातले। पुढच्या वेळेला जर पुढच्या आठवड्याभरात जर या रस्त्यांची परिस्थिती बदलली नाही तर या अधिकाऱ्यांना आम्ही या पाण्यात अंघोळ घालू एवढं नक्की। आपण बघितलेलं आहे की जर आता खड्डे बुजवले नाही तर आज आमच्या कार्यकर्त्यांनी आंघोळ केलेली आहे। जर अन्यथा पुढच्या वेळी मात्र आम्ही निश्चित या अधिकाऱ्यांना आंघोळ घालू, असा तीव्र संताप सुद्धा अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।